मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाच्या कुपीत नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला बोल. कसा आहेस? बरं आहे. कसं चाललंय रुटीन? रुटीन माझं कसलं आलंय रुटीन वहिनी? रुटीन नाही हेच रुटीन. बरं वाटलं. चांगलंय. काय चांगलंय वहिनी? ते खूप दिवसांनी तुझा हा सेन्स ऑफ ह्युमर ऐकून बरं वाटलं. बाकी तू कशी आहेस? आज अचानक फोन? अचानकच आठवण आली तुझी म्हणून केला फोन. 1.5 वर्षांनी बोलत असू आपण नाही? लक्षात ठेवतोस म्हणजे तू गोष्टी. कसं आहे ना वहिनी, आपण जर ठरवलं ना तर आयुष्यात बऱ्याच गोष्टी विसरू शकतो. पण मी ठरवूनच नाही विसरलो. म्हणजे कसं आहे ना की समजा माझ्या आयुष्यामध्ये जर चांगलं काही घडत नसेल तर मी माझं पूर्वीचं आयुष्य आठवून त्याचं सध्याच्या आयुष्याशी कंपॅरिझन करतो आणि मग आनंदी राहतो. माझं नेमकं उलट आहे. मी बुजवूनच टाकते आठवण. आणि ओमचं काय? त्याच्याही आठवणींवर माती टाकलीस? मग काय करू सांग ना. त्याला नकोय अरे मी. ही जस्ट हेट्स मी. परवा आले होते मी घरी. ओम भेटला नाही. तूही नव्हतास. ओमला किती फोन केले मी, तो फोन उचलतच नाही. नाही ओमचं ठीक आहे रे, पण तुझं काय रणजी? मला काय झालंय म्हणजे अरे ओमचं लग्न ठरलं, मला कोणी काहीच सांगितलं नाही. पूर्वी कुठं झालं तरी मला सांगायचंच की रे, की तुलाही संपवायचं सगळं. असं काही नाहीये बहिणी. असं कसं म्हणतोस तू रणजित? परवा ना ती ओमची बायको म्हणजे होणारी बायको मला भेटायला आली होती. मला अरे कळेच ना तिच्याशी काय बोलू, कसं बोलू ते. ईशा आली होती? हो. मला म्हणाली ओमला अजूनही तुमच्याविषयी माया वाटते. तो अजूनही वाट बघतोय माझी. खरंय, वाट पाहतोय तो. मी का येऊ तिथे रणजित? का येऊ मी तिथे? तुझा भाऊ मला लाथ मारून निघून गेला. सध्या माझ्या मुलाला माझ्याविषयी फक्त राग वाटतोय. मी का येऊ तिथे? काय येऊ मी? आता आयुष्यात त्या टप्प्यावर मी त्या गोष्टी निवडल्या. त्या मला निवडणं भाग होतं रणजित. नाहीतर आय वुड हॅव कमिटेड सुसाइड. मी कामात गुरफटून घेतलं स्वतःला. तूच सांग मी काय करू? मी काय करायला हवं होतं? आणि तेव्हा तूही म्हणाला होतास ना रे, तू स्वतःचं असं वेगळं जग निर्माण कर. हो म्हणालो होतो मी, पण तू एवढी वेगळी झालीस ना की तुझ्या आयुष्यात ओमला काही स्थानच नाही ठेवलंस. पण मी मात्र माझा शब्द पाळला आहे. मी ओमच्या बरोबर होतो आणि आजही आहे. पण आता त्याच्या जगात मला काहीच स्थान नाहीये. मी काय करू तिथे येऊन रणजित? काय करू मी? माझ्या येण्याने सगळं बिनसेलच. हे पण तूच ठरवलंस वहिनी. तू तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी ठरवल्या होत्यास, पण तशा घडल्या का? नाही ना. म्हणून म्हणतो काही ठरवू नकोस. वाटलं ना भेटावं असं
ये निघून. माझ्या वाटण्याचा प्रश्न नाही, मी नाही येणार. म्हणजे माझा इगो वगैरे म्हणून नाही, माझ्या येण्यानं ओम खूप त्रास करून घेईल रे. आणि हो, ती मुलगी, तिचा हेतू फार चांगला होता, पण मला ते शक्य होणार नाही. मी तिला इथून फार फार वाईट पद्धतीनं घालवलं. माझ्या वतीनं प्लीज तिला सॉरी सांग. मुलीला नाही, तुझ्या सुनेला. ईशा नाव आहे तुझ्या सुनेचं. माझी ना क्लासची वेळ झाली आहे, ठेवते मी. बाबा, मी काय म्हणते, तुम्ही आता घरी जा, जेवा आणि मग हवं तर परत या. संध्याकाळी जयेश दादा आणि वहिनी येतीलच ना नाहीतरी. हे बघ, आता प्रमिलाला झोप लागली. तिची झोप झाली ना की मी तिला सगळं समजून सांगतो तिला काय आजार झालाय ते. अगं नाहीतर ती इथं आरडाओरडा करेल, डॉक्टर लोकांना त्रास देईल, मला आत्ताच घरी पाठवा म्हणणार, डिस्चार्ज द्या म्हणणार. तुला माहिती आहे ना ती बाई किती हट्टी आहे. खरं तर ना तुम्ही दोघेही इक्वली हट्टी आहात. हा दे. हा चला. अगं कुठे जायचं ते सांग ना. हा विचारते. म्हणजे तुला माहित नाही आपल्याला कुठे जायचंय? नाही, कन्फर्म करते एकदा. हा ये बोल. हा इशू, अगं काय हॉस्पिटलचं नाव काय ग? कुठे यायचं आम्ही? म्हणजे तुम्ही पोचला बिसलात की काय? अगं म्हणजे काय, आजीना बरं नाही म्हटल्यावर आम्ही बघायला नाही का येणार? बरोबर कोण आहे? बरोबर हो आली ना, उमा काकू आली आहे. व्हेरी नाईस. अगं फेदी फेदी हसायला काय झालं? हे हॉस्पिटल आहे. माझी आई आणि काकू आल्यात, ते इथे पोहोचल्यात. हॉस्पिटलमध्ये कधी येतील? इकडे दे फोन मला, मी बोलतो त्यांच्याशी. फोन दे. तुम्ही नका बोलू. अगं इशू माझ्याशी बोल ना, हिचं नेहमीच आहे बाई. इशू मी काय म्हणते आई, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे येऊ नका. तुम्ही माझ्या घरी नका जाऊ, तुम्ही ओमच्या घरी जा. ओमच्या घरी? तिला म्हणावं आम्ही आजीना बघायला आलोय. आता ओमच्या घरी कशाला जायचंय मरायला? हॅलो, काय बोलतेस काहीतरी? अगं बघ, ओमच्या घरी कशाला जायचं ग आम्ही? ओमच्या घरी जायचं कारण कारण मी आत्ता कोर्टात आहे आणि मला माहिती नाही की हॉस्पिटल कुठलं आहे. त्यामुळे काय होईल, तुम्ही ओमच्या घरी गेलात म्हणजे ओमच्या घरचे कुणीतरी तुम्हाला इथे घेऊन येतील. हो का? बर बर बर. अगं उमा, तिला माहिती नाही या हॉस्पिटलचं नाव काय ते, म्हणजे कुठे ते, तर ती म्हणून म्हणते ओमच्या घरी जा. अलका, अगं ही एवढी मोठी गोष्ट तिला माहित नाहीये. त्यांच्या घरातली ती फोटो फ्रेम कुठे होती ते तिला माहित होतं, आणि मग एवढी महत्वाची गोष्ट माहित नाही तिला? ए तुला फोटो फ्रेम कुठे एवढं साधं माहिती नाही? हॉस्पिटल कुठे माहिती नाही तुला इशू? हे कसं काय? नाही, असं वाटलं तुला मला हॉस्पिटल कुठे माहिती नाहीये. नाही नाही नाही, तसं नाही. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी तुम्हाला कसं सांगू हे मला माहिती नाहीये. कारण काय आहे की म्हणजे आता बघ ना आई, आता बघा, मी तुला असं सांगितलं की खुन्या मारुती, उत्तऱ्या मारुती, जिलब्या मारुतीच्या इकडनं डाव्या अंगाला वळून उजवीकडच्या गल्लीमध्ये सरळ आत खालती वगैरे, तर तुला कळणार नाही ना. नाही कळणार ना, म्हणून मी असं म्हणलं की मला माहित नाही, तुम्हाला कसं सांगायचं ते अवघड आहे माझ्यासाठी. मी यांना कसं सांगू, मला खूप अवघड जाते. अगं त्यांना नका येऊ म्हणून सांग. ते समजा आल्या आणि डॉक्टरांनी
या प्रमिलेला डिमेन्शिया नाहीये असं सांगितलं तर आपली बोंब होईल ना. अगं कदाचित आज संध्याकाळीच तिला डिस्चार्ज देतील असं सांग. हा नाही म्हणजे अजिबात येऊ नका म्हणून सांग. हॅलो हॅलो ऐक आई 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 काय आहे कदाचित काय होणार आहे की आजींना संध्याकाळीच आज डिस्चार्ज मिळणार आहे तर मग इथे येण्यात काहीच पॉईंट नाही ना. तुम्ही घरीच या. हो का असं म्हणाली होती सोय. अगं तिला माहिती आहे पण ते आपल्याला पत्ता सापडणार नाही ना म्हणून तिला ते सांगणं अवघड जाईल आपल्याला म्हणून ती म्हणते. हे बघ आपण सासवडून जरी आलेलो असलो ना तरी आपण पत्ता विचारून जाऊ शकतो. तिला म्हणा नुसतं नाव सांग हॉस्पिटलचं आम्ही जाऊ. हॉस्पिटलचं नाव सांग नुसतं आम्ही जाऊ पत्ता शोधू आम्ही. रणजितला फोन करून सांग त्याला म्हणा बॅटिंग ओपन कर आम्ही येतोच मागून. बॅटिंग ओपन कर. कसलं बॅटिंग? बॅटिंग नाही प्लॅनिंग. मी प्लॅनिंग करते तुम्ही पुढे जा. ए बघ उमा काकूचं म्हणणं असं आहे की तू फक्त हॉस्पिटलचं नाव सांग आम्ही येतोय. कळलं? नाव सांग. सिटी हॉस्पिटल. सिटी हॉस्पिटल. सिटी हॉस्पिटल. ओके ओके ओके. वाव सी यू बाय. चल सिटी हॉस्पिटल. सोपं आहे चल. चलो सिटी हॉस्पिटल ले चलो. कुठलं? अरे सध्या सिटी हॉस्पिटल माहित नाही तुम्हाला? रिक्षा चालवता ना तुम्ही पुण्यात? अहो बाई पुण्यामध्ये 3 सिटी हॉस्पिटल आहेत. ओमला लावते फोन. हॅलो ओम ऐक आई आणि काकू आता इथे आले आहेत पुण्यात आले आहेत हॉस्पिटलमध्ये पोहोचतायत. काय आहे त्या तुला फोन करणार आहेत ऍड्रेस विचारायला तर त्यांना आलाय फोन. ऑल द बेस्ट भेटूया बाय. बोल मधु. शीशे के महल में रहने वाले दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते. काय काय बोलतीयस? असं मी त्या हिरोईनला म्हंटल. ईशाताई बरी आहेस ना तू? काय वेड्यासारखं पडपडतेस? अरे लईच मास करत होती मी. असला सीन केला ना जबडाच खाली पडला सगळ्यांचा. फुल जॉ ड्रॉपिंग सीन केलाय मी. अच्छा झालं का शूटिंग तुझं? हो हे काय जस्ट आता आवडते निघेनच म्हणजे मी. तू किती रे? मी हॉस्पिटल मध्ये. काय ग ईशाताई लग्नाच्या आधीच गुड न्यूज? ए अगं तू सरकलीस का जराशी बावळट. आपल्या आजीना ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. काय? ओ नो. झालंय ना शूटिंग आता संपलंय ना. ये ना बाहेर त्यातून. हो अगं काय झालं आजीला? काय नाही त्यांना जरा धाप लागत होती त्यामुळे मग रिस्क नको म्हणून लगेच इथे आणले. हो आणि हाईट म्हणजे आता माझी आई आणि काकू पण येत आहेत तिथे हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला. अरे यार आता काय मग? आता काय मी ओमला आणि आईंना सांगितलं इथे या म्हणून. कामत आजोबा इथेच आहेत माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये. आणि घरी जयेश दादा आणि वहिनींची फिल्डिंग लावून ठेवली. कोणीतरी नको का घरी त्या गेल्या तर सांभाळायला. यार मधू तू ये ना इथे. काय यार तू बस ना शूटिंग करत तिथे. आम्ही बसतो इथे निस्तरत सगळं. अरे माझ्यावर का घसरतेस? मी सांगितलं होतं तुझ्या आईला तिकडे टपकायला. ए आईला काय बोलायचं नाही सांगून ठेवते. नाही नाही तुम्ही ना सासवडवाले सगळेच सेम दिसताय. जरा तिकडे सासवड मध्ये खर्चटलं की आले लगेच पुण्यात. गप्प बस मधु यार ये ना सीरियसली लवकर इथे. तुम्हारे कॉन्फिडेंस की कमी महसूस हो रही है. इथे लोक काही आणि कधी बोलायला लागतात अगं. हो हे बघ माझं पॅकअप झालं आता मी निघतेच आहे लगेच. हा डायरेक्ट तिकडेच येते. आणि तोपर्यंत रणजित काका आहे ना तो घेईल सांभाळून. तू टेन्शन घेऊ नकोस. मी आल्यावर तर काय टेन्शन घेण्याचा प्रश्नच नाही. येतेच मी. हा येतेच. टेन्शन घेऊ नकोस म्हणे. चल बाय बाय. काय
काय विचारू ग त्यांना? आपल्याला नाव कुठे माहितीये त्यांचं? अगं चौधरी म्हणून विचार ना. मॅडम. येस. मिसेस चौधरी कुठल्या रूम मध्ये येतो? चौधरी, एक मिनिट. हा, म्हणजे आजी आहेत, ती आजी साधारण 70-75 वर्षाच्या आहेत. थोडेसे पांढरे केस, थोडेसे काळे असे, आणि थोडेसे अशा. कुठल्या रूम मध्ये आहेत त्या? बरं, एक मिनिट. हा, सांगतात. चौधरी असं कोणी नाहीये मॅडम. म्हणजे काय झालं का काय? अलका, तू अगदी त्यांना घालवायलाच निघालीस. अगं नाही, नाव काय त्यांचं? नाव कोणी विचारलंय? छान. ज्या घरात लेकीचं लग्न करायला निघालाय त्या लोकांची नावं तुम्हाला माहित नाहीत. कठीण आहे. अगं आतापर्यंत आता एकदा दोनदाच भेटल्यात त्या वेळेला त्यांची परिस्थिती कशी होती माहितीये ना तुला. कसं नाव कसं विचारणार ग? चला मग निघूया. काहीतरी कारटी पण ना. आता तिला माहिती होतं ना आपण येणार म्हणून. इथे उभं राहायचं नाही का बाहेर येऊन तिने? जाऊ दे आता, आपणच बघूया काय ते. अलका, अगं मी त्या फळवाल्याला सांगितलं होतं आम्हाला 2 हे दे काय. हा तेच तर दिलं नाही त्यांनी. अगं दे इकडे थांबता ह्याच्यात. पुण्याचं फळवाले चिक्कू 1 नंबरचे. अगं पण तू हे उडाण्याची गरज काय होती? नाही नाही, जास्त नाही आणलंय अगं. 2 किलो सफरचंद आहेत, 1 किलो संत्र, 1 किलो चिक्कू. टाक ह्याच्यात. दे 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 दे. नशीब ते तू 25 किलो लोकवण गव्हाचं पोतं नाही आणलंस, नाहीतर मी आता बसले असते इथे झाडात. आता केलं ना गोळा. आता जाऊया का आपण? लावा आता पोरीला फोन तुमच्या. हो. आणते इकडे. अगं थांब ना, फोन सापडत नाहीये. अलका, तू रागवलीस ना की माझा गोंधळ होतो ग सगळा. सापड. वेळ लागलाय मला रागवायला उगीच. हॅलो आई, कुठे आहात तुम्ही? अगं तुला काही अक्कल आहे का? अगं आम्ही इथे तंगडतोड करून आलोय सासवड वरून, आणि तुला इथे उभं राहता येत नाही रिसेप्शन जवळ. आम्हाला नाव सांगता येत नाहीये त्यांचं काही इथे. आजींना कुठल्या नावाने ऍडमिट केलं? कुठलं म्हणजे काय? खऱ्या नावानं प्रमिला देसाई. कल्याण. अगं म्हणजे तुझ्या नाटकाला काही लिमिट्स आहेत की नाही? खोट्या नावानं कसं ऍडमिट होणार? इशू बघ आता. आई तुम्हाला कशाला नाव हवंय? हा, तुम्ही या ना सरळ रूम नंबर 302 मध्ये. 302 302 मजल्यावर. हो का? बर, रूम नंबर 302 मध्ये 3ऱ्या मजल्यावरती या. अगं पण नाव काय आहे त्यांचं? नाव काय आहे त्यांचं? काय आहे, इथली जी रिसेप्शनिस्ट आहे ना ती खूप टुकार आहे आणि तिने इथे सगळे नावांचं गोंधळ घालून ठेवलेत. तुम्ही मला सांगा 302 मध्ये कोण आहे? 302 मध्ये, एक मिनिट. प्रमिला देसाई. हा, प्रमिला देसाई आहे म्हणताय. प्रमिला देसाई? आई. हॅलो आई, त्याच ओमच्या आजी आहेत, फक्त त्यांनी नाव चुकीचं लिहिलंय तिकडे. हो, आडनाव चुकीचं लिहिलंय. काय हो, असं कसं करता तुम्ही? आडनाव चुकीचं लिहिता? हा, कमाल आहे. चौधरी आडनाव आहे ना त्यांचं. आम्ही एवढं तंगडतोड करून आलो, हे असे नातेवाईक पेशंट येतात आणि तुम्ही त्यांना चुकीचं नाव सांगता. किती गोंधळ होतो बरं. कमाल आहे तुमची. चौधरी आडनाव आहे ना? हो, त्यांनीच फॉर्म भरला हॉस्पिटलचा. मी काय माझ्या मनाने सांगत नाहीये. चला बघूया कोण देसाई आहेत ते. चौधरी आडनाव आहे त्यांचं. कट केला. तू पण तोच विचार करतेस ना? पण विचारायचं कसं? तेच तर. नाही पण विचारलं तर पाहिजेच. आपल्याकरता खूप महत्वाचं आहे. ऑड वाटेल ग खूप. हे बघ, आपल्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
विचारायला हवं. तरीही कसं विचारणार ना? तू विचारतेस का मी विचारू? अगं आपण काही देणार आहोत का? ते काय देणार आहोत? चिक्कू. चिकू? बघ ना, त्या माणसाच्या पायाच्या मागे गेलाय. कसं मागणार, कसं विचारणार? तेच 2 आहेत. तू ह्याच्याबद्दल बोलत होतीस? हो. तू चल. ईशा, अगं काय आहे, तू कोर्टात होतीस ना, मग इथे कशी आहे आता? काय गोंधळ काय आहे? टेन्शन घेतलंय ना तिने प्रमिलेचं. नाही नाही, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. काय आहे, त्या प्रमिलेचं स्पंजिंग चालू आहे ना, तर मी हिला बोलून घेतलं वर. म्हणजे मदतीला कोणीतरी बाई माणूस हवं ना. बरं बरं, हो का? नाही नाही, मग ठीक आहे. ईशा, ही नावाची काय भानगड आहे? तू म्हणतेस त्यांचं नाव प्रमिला चौधरी आहे आणि ती रिसेप्शनिस्ट म्हणते त्यांचं नाव देसाई आहे म्हणून. नमस्कार नमस्कार. हॅलो. सगळं ठीक आहे ना? मला उशीर झाला. म्हणजे तुम्हाला बराच वेळ झालाय का येऊन? सॉरी. अगं काय झालं, सुशांतचा प्रॉब्लेम झाला ना म्हणून. सुशांत कोण?